मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या 8 नोव्हेंबर रोजी करमाळा इथं येत आहेत। याबाबत माहिती देताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 11 वाजता सोलापूर विमानतळावर येणार असून तेथून हेलिकॉप्टरने करमाळा इथं येणार आहेत। त्यांची 12 वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा होणार असून या सभेनंतर पुढे त्यांच्या परंडा, बार्शी, धाराशिव, उमरगा अशा 4 सभा होणार आहेत। करमाळा येथील सभेला करमाळा विधानसभा मतदारसंघातील लाखो मतदारांनी व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केले। अत्यंत राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा विधानसभेसाठी दिग्विजय दिगंबरराव बागल यांना अधिकृत उमेदवारी दिली असून त्यांना निवडून येण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद लावून निवडणूक प्रतिष्ठित केली आहे। जिल्हा प्रमुख महेश चिवटे पुढे बोलताना म्हणाले की करमाळा तालुक्यातील 59,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावर 7,500 रुपये जमा झाले। या महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या। सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या योजना या महायुतीच्या सरकारने आणल्या त्या कोणत्याही सरकारने आतापर्यंत आणल्या नाहीत। दिग्विजय बागल यांच्या प्रचार सभेसाठी लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील आणि भव्य अशी सभा होणार आहे असंही ते म्हणाले। मानदेश नगरी 24 तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे। माननीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही करमाळ्याची जागा प्रतिष्ठेची केलेली आहे आणि ही जागा निवडून आणण्याचं त्यांनी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि उद्याची सभा न भूतो न भविष्यती होणार आहे आणि ही सभा करमाळा तालुक्याच्या राजकारणाची गेम चेंजर सभा ठरणार आहे। आणि या सभेसाठी तुम्ही जे म्हणत आहात शिंदे साहेब तो उपस्थित राहणार आहेत, पण त्यांच्याबरोबर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सुद्धा या सभेला येणार आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे 25 ते 30,000 लोक या ठिकाणी सभेला हजर राहतील आणि प्रचंड असं चांगलं वातावरण या 8 दिवसात धनुष्यबाणासाठी झालेले आणि प्रत्येकाच्या मनात एकनाथ शिंदे साहेब हा ब्रँड झालेला आहे। सर्वसामान्यांच्या, सर्व कष्टकऱ्यांच्या, लाडक्या बहिणींच्या, शेतकऱ्यांच्या मनात हा ब्रँड झालेला आहे आणि ह्या ब्रँडवरच दिग्विजय बागल साहेब विधानसभेत जाणार आहेत, माझ्या मनात कुठलीही शंका नाही। आपण जर योजनेचं जर बघितलं, आता आम्ही कॉम्प्लेट छापलेले आहेत। लाडक्या बहिणी योजनेपासून तर अनेक शेकडो योजना आहेत। मगाशी मी सांगितलं 450 कोटी रुपयाचा निधी करमाळा तालुक्यात शेतकऱ्यांना या 3 वर्षात मिळाला आहे। त्यात सततधार पावसाचं झालेलं नुकसान असेल, दुष्काळी अनुदान असेल, शेतकऱ्याला विविध मिळालेलं अनुदान असेल, गेल्या इतिहासात कधी एवढे पैसे शेतकऱ्याला मिळाले नाही। एकेकाला 50,000 रुपयाचा मदत निधी मिळालेला आहे। आपल्या लेक लाडकी बहिणीला 1,500 रुपये, 7,500 प्रत्येक महिला, 59,000 महिला करमाळा तालुक्यातल्या 59,000 महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 7,500 रुपये जमा झालेले आहेत। शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत लाईटचं बिल माफ झालेलं आहे। महिलांना एसटी 50% माफ झालेली आहे। वयोवृद्धांना एसटी माफ आहे। 65 वर्षा पुढील व्यक्तींना वयश्री योजना 3,000 रुपये मिळत आहेत। या ठिकाणी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मराठा समाजातील मुलांना न्याय देण्याचं, कोट्यवधी रुपयाचं कर्ज वितरित करण्याचं, आपल्या करमाळा तालुक्याचा जर आकडा घेतला तर 230 कोटी रुपयाचं कर्ज वाटप या करमाळा तालुक्यात अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून झाले। त्यात अनेकांनी गायी घेतल्यात, कुणी टेम्पो घेतलेत, कुणी रिक्षा घेतलेत, अनेकांनी उद्योग चालू केलेत, सारथी आहे। आणि मराठा आरक्षण संदर्भात सुद्धा जर आपण बघायला गेलं तर गरजवंत मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, हीच भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे। आज प्रत्येक मराठा समाजाच्या व्यक्तीला वाटते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात। आज आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितले की माझी आशा फक्त एकनाथ शिंदे साहेबांकडूनच आहे, एकनाथ शिंदे साहेबच मराठा समाजाला आरक्षण या ठिकाणी देऊ शकतात। आणि काल त्या ठिकाणी काय डायर म्हणून त्यांनी उपमा दिली, डायर, जनरल डायर म्हणून आमच्या सरकारला नाव ठेवलं अजितदादा पवारांनी, मला रोहित पवारांनी। तर रोहित पवारांना आठवण करून द्यायची आहे 1983 साली या मराठा आंदोलनाचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली, बलिदान दिलं आपल्या जीवाचं। त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यांनी त्यावेळेस काय केलं, 1994चं GR काढताना शरद पवार मुख्यमंत्री होते। आणि विशेषतः चालू काळातल्या जर घटना सांगायच्या म्हणलं तर ज्यावेळेस या महाराष्ट्रात 58 मूक मोर्चे निघले मराठा समाजाचे, प्रचंड असे शिस्तबद्ध मोर्चे निघले, त्याची दखल
राज्यात नाही तर देशात नाही तर जगात घेतली गेली. आणि ज्यावेळेस त्या मोर्चाबद्दल प्रश्न शरद पवारांना विचारला गेला त्यावेळेस शरद पवार म्हणले या मोर्चाचा माझा काही संबंध नाही. अशा प्रकारच्या बातम्या सगळ्या पेपरला आल्या होत्या. आणि या संदर्भात असाच प्रश्न सुप्रियाताई सुळे यांना एका पत्रकारांनी पुण्यात विचारला. पुढारी दैनिकाला मोठी बातमी होती की एवढे मोठे मोर्चे निघते तर तुमचं याबद्दल मत काय. त्यावेळेस सुप्रियाताई म्हणाल्या की या मराठा समाजाच्या आरक्षणापेक्षा अनेक महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी राज्यात पेंडिंग आहेत त्याबद्दल बोला. म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला त्यांनी दुय्यम स्थान दिलं. दुसरीकडे या उद्धव ठाकरेने आमच्या मराठा समाजाचे एवढे मोर्चे निघले तर त्या मोर्चाचा मुका मोर्चा म्हणून त्याची चेष्टा दैनिक सामना पेपरमधनं केली. त्या दैनिकाच्या हुळे चौकांनी झाल्या. म्हणजे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाचं दुश्मन शरद पवार, सुप्रिया सुळे असतील, या ठिकाणी तुमचं उद्धव ठाकरे असतील, विजय वडेट्टीवार सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलं मराठा समाजाला आमचा विरोध आहे. म्हणजे मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करणारे सगळे नेते महाविकास आघाडीत आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे साहेब करतायत. तुम्हाला आठवत असेल करमाळा शहरात सुद्धा ओबीसीचे दाखले देताना रात्रंदिवस महसूल कार्यालय, तहसील कार्यालय उघडं होतं. आदरणीय प्रांत मॅडम साहेबांनी या ठिकाणी आपल्या विशाल गोलपनी बातमी छापली होती. 16,000 ओबीसीचे दाखले या 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या आंदोलनाच्या काळात ओबीसीच्या लोकांना मिळालेत. या ठिकाणी मराठा समाजाचे आमचे बरेचसे मित्र तेव्हा हे आहेत, त्यांच्या सगळ्या कुटुंबासहित सगळ्यांना ओबीसीचे दाखले. ज्यांची कुणबीची नोंद निघती त्या कुणबीची नोंद निघाल्याला प्रत्येकांना सारथीचा लाभ मिळाला. म्हणजे प्रत्येकाला जे दाखले मिळते रात्रंदिवस तहसील कार्यालयातले सगळे अधिकारी या ठिकाणी काम करत होते आणि ओबीसीचे ज्यांच्या कुणबीच्या नोंदी निघल्या प्रत्येकाला दाखले देण्याचे काम केलं. एवढंच नव्हे तर पोलीस स्टेशनच्या डायरीवरून सुद्धा जर एखाद्याची FIR फाटली असेल 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी आणि त्यात जर लिहिलं असेल कुणब्यांनी मारहाण केली तर त्याच्या दाखल्यावर सुद्धा या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजांना दाखले दिलेत. त्यामुळे मला विश्वास आहे की करमाळा तालुक्यातला प्रत्येक मराठा समाजाचा माणूस या निवडणुकीत धनुष्यबाणाला मत देणार आहे. ते केवळ एकनाथ शिंदे साहेबांना बघून या ठिकाणी मतदान देणार आहे. प्रत्येक महिला या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना बघून धनुष्यबाणाला मतदान देणार आहे. प्रत्येक शेतकरी धनुष्यबाणाला मतदान देणार आहे. समाजातला प्रत्येक घटक या ठिकाणी देणार आहे. आणि मुस्लिम समाजाच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी 3 तलाकचं काम सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. आणि शिंदे साहेबांचं मुस्लिम समाजाबद्दल प्रचंड प्रेम आहे. साहेबांच्या गाडीचा ड्रायव्हर सुद्धा मुस्लिम आहे. साहेबांच्या गोळ्या रोजचा देणारा माणूस सुद्धा मुसलमान आहे. या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब कुठलीही जातीभेद करत नाही. मुस्लिम समाजाची कोल्हापूरची एक छोटी मुलगी 6 महिन्याची साहेबांकडे आली होती. तिच्या हृदयाला छिद्र होतं. तर एकनाथ शिंदे साहेबांनी स्वखर्चाने त्या ठिकाणी तिचं ऑपरेशन करून दिलं आणि ती आज मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची या ठिकाणी ब्रँड अँबॅसिडर झाली आहे. या उद्धव ठाकरे साहेबांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून त्याच्या 2.5 वर्षाच्या काळात 1.5 कोटी रुपये सुद्धा वितरित केले नाही. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 350 कोटी रुपये या सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिले. अहो साधं कोरोनाच्या काळात साहेब आजारी होते, कोरोना झालेला होता, त्या काळात सुद्धा वैद्यकीय मदत कक्षाच्या फाईलवर या ठिकाणी साहेबांनी सहाय्य केलेलं. आणि करमाळ्यातल्या शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असेल, खऱ्या अर्थानं आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आणि या चळवळीतल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणून या करमाळा तालुक्यातली जनता आमच्या शब्दाला मान देऊन, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दाला मान देऊन धनुष्यबाणाला निवडून देणार ह्यात कुठली मनात आमच्या शंका नाही.